बंधमुक्त मनुष्य. उद्धवाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, हे भगवंता, तू म्हणतोस मनुष्याच्या शरीरातील आत्मा अर्थात परमात्मा किंवा ब्रह्मन हा मुक्त असतो. त्रिगुणांच्या क्रीडेचा किंवा इंद्रियामार्फत होणाऱ्या ज्ञानाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. हे सर्व माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडलं आहे. मीच ब्रह्मन आहे हे सत्य जेव्हा मनुष्याला समजतं तेव्हा तो बंधमुक्त होतो. हे तू मला शिकवायचा प्रयत्न करतोयस. तू सांगतोस मनुष्य बंधमुक्त होतो. ह्याचाच अर्थ तो कुठल्या तरी बंधनात अडकलेला असतो. तेव्हा या बंधनातून मनुष्याची मुक्तता कशी होते हे तू मला जरा सविस्तरपणे सांगशील का? मनुष्य निर्गुण अवस्थेत असताना त्याला मुक्ती मिळते का? किंवा तो सगुण असताना सुद्धा त्याला मुक्ती मिळू शकते का? पण मनुष्य निर्गुण असेल तर त्याचं अस्तित्वच नसेल आणि त्यामुळे तुझ्याकडे जाण्याचा मार्ग त्याला कसा मिळू शकेल? सगुण अवस्थेत त्याला बंधनापासून मुक्ती मिळेल का? याचं स्पष्टीकरण तू मला करू शकशील का? तुझ्या शिकवणुकीतून मला एक गोष्ट नक्कीच समजली आहे की मनुष्यामध्ये गुणांचं अस्तित्व कायम असतं. मनुष्य जेव्हा गुण म्हणजे मीच आहे आणि गुणांची क्रिया माझ्यामुळेच घडते असा विचार करतो तेव्हा तो बंधनात अडकून पडतो. आणि जेव्हा गुण म्हणजे मी नाही आणि गुणांची क्रिया माझ्यामुळे घडत नाही हे स्वीकारतो, हे ज्ञान त्याला जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्याची सर्व बंधने गळून पडतात. हे श्रीकृष्ण, बंधमुक्त असलेला आणि बंधनात अडकलेला मनुष्य कसा ओळखायचा? बंधमुक्त असलेला मनुष्य कसा वावरतो आणि बंधनात अडकलेला सामान्य माणूस कसा वावरतो ह्याचं ज्ञान तू मला देशील का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला फार दूर जाण्याची गरज नाही. माझ्याकडे बघ. माझ्या मायेमुळेच हे गुण निर्माण होतात. मीच ह्या जगात मायाजाल आणि गुण पसरवतो. मनुष्याला मिळणारी सर्व दुःखे, सुखे, पीडा, यातना, आनंद सर्व काही माझ्या मायेमुळेच मिळतं. पण हे सर्व झोपलेल्या मनुष्याला दिसणाऱ्या स्वप्ननगरीप्रमाणे खोटं असतं. ह्याची जाणीव ज्यांना होते ते बंधमुक्त होतात आणि ज्यांचं अज्ञान दूर होत नाही ते बंधनात अडकून पडतात. तू आकाशातील चंद्राचा विचार कर. आकाशात चंद्र विराजमान असतो. पृथ्वीवर जेथे जेथे पाण्याची डबकी, विहिरी, तलाव असतात त्यामध्ये या चंद्राचं प्रतिबिंब पडतं. जेव्हा वाऱ्याने किंवा इतर दुसऱ्या काही कारणाने पाण्याचा पृष्ठभाग हलतो किंवा त्याच्यामध्ये लहरी उत्पन्न होतात तेव्हा ह्या पाण्यातील चंद्राचं प्रतिबिंब हलू लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे फक्त प्रतिबिंब हलतं. आकाशातील चंद्र तसाच तेजस्वी आणि स्थिर असतो. त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरातील आत्मा जो माझा अंश आहे तो स्थिर असतो, पण त्याचं प्रतिबिंब असलेल्या जीवात्म्यावर गुणांचा परिणाम होतो आणि त्याचं रूप बदलतं. दुसरं उदाहरण सूर्याचं आहे. तुम्ही निरनिराळी मातीची भांडी पाण्याची घेतलीत आणि ती सूर्यप्रकाशात ठेवलीत तर प्रत्येक भांड्यातील पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसेल. ज्या क्षणी त्यातील एखादं पाण्याचं भांडं फुटतं त्या क्षणी त्यामधील सूर्याचं प्रतिबिंब नष्ट होतं. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा नष्ट होतो आणि आत्मा परमात्म्यात विलीन होतो. जीवन जगत असताना ज्या ज्ञानी लोकांना हे जाणवतं की मी हा परमात्म्यापासून भिन्न नाही, त्यांना सदेह मुक्ती मिळते. श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, मी तुला एक उदाहरण देतो, त्यामुळे तुला समजणे सोपे जाईल. एका पिंपळाच्या झाडावर 2 पक्षी राहत होते. त्यांनी आपली घरटी त्या झाडावर बांधली होती. एका पक्षाने आपलं घरटं झाडात सर्वात वरच्या फांदीवर बांधलं होतं. तेथून त्याला फक्त आकाश दिसत होतं आणि आजूबाजूला छान मोकळी हवा होती. तो इतका आनंदी होता की त्याला दुसऱ्या कशाचीच गरज भासत नव्हती.
दुसऱ्या पक्षाने आपलं घरटं झाडावर बरंच खालच्या फांदीवर बांधलं होतं. त्याच्या आजूबाजूला फांद्यांची गर्दी होती. दोन्ही पक्षी एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र होते, जणू काही जुळे भाऊच. पण दोघांमध्ये एकच फरक होता की एक पक्षी मुक्त होता आणि दुसरा आजूबाजूला घडणाऱ्या घटनात इतका गुरफटून गेला होता की त्याला विचार करायला वेळच नव्हता. वेदांत शिकलेले ज्ञानी लोक वरच्या फांदीवर बसलेल्या पक्षाची बंधमुक्त आत्म्याशी तुलना करतात आणि खालच्या फांदीवर असलेल्या पक्षाची जीवात्म्याशी तुलना करतात, जो मायाजालामध्ये गुरफटलेला आहे. वरच्या फांदीवर बसलेल्या पक्षाला स्वतःमध्ये आणि खाली असलेल्या पक्षामध्ये काहीच फरक जाणवत नाही. पण खालच्या फांदीवर बसलेला पक्षी मात्र दुःखी असतो. परमेश्वराच्या किंवा ब्रह्मांचा अंश असलेला आत्मा पूर्णपणे बंधमुक्त असतो. पण मायाजालात गुरफटलेला जीवात्मा मात्र मायाजालामुळे आणि त्रिगुणांमुळे बंधनात अडकून पडतो. ज्ञानी मनुष्याला मीच ब्रह्मन आहे ह्या सत्याचं ज्ञान होतं आणि त्यामुळे तो बंधमुक्त असतो. अज्ञानी मनुष्याला हे न समजल्यामुळे तो मायाजालात गुरफटून दुःखी होतो. जेव्हा एखादा मनुष्य झोपेतून जागा होतो तेव्हा त्याला त्याचं स्वप्न आठवत असतं, पण त्याला हेही माहीत असतं की हे सगळं खोटं आहे. आपल्याच मनाच्या कल्पनाशक्तीत स्वप्नातील दृश्ये दिसत असतात. स्वप्नात जो उपाशी भिकारी असेल तर जाग आल्यावर तो भुकेला नसतो, किंवा स्वप्नात तो राजा असेल तर स्वप्नातून जागा झाल्यावर तो राजाप्रमाणे अभिमानाने चालत नाही. स्वप्नावस्थेतून जागृती अवस्थेत आल्यावर स्वप्न हे सर्व मिथ्या होते ह्याची त्याला जाणीव होते आणि हे सर्व जग म्हणजे मायाजाल असून फक्त ब्रह्मन हे एकच सत्य आहे ह्याचं ज्ञान जेव्हा मनुष्याला प्राप्त होईल तेव्हा हे जीवन जगत असताना सुद्धा आजूबाजूच्या वस्तू म्हणजे माया आहे आणि ब्रह्मन हे एकच सत्य आहे ह्याचा तो अनुभव घेईल. ज्या मनुष्याने अनासक्त होण्याची कला आत्मसात केली आहे तो मनुष्य ज्ञानेंद्रियांपासून सुख मिळत असताना सुद्धा त्यांच्यापासून दूर राहू शकतो. त्याला जाणवतं की सर्वसामान्य मनुष्य गुणांच्या मायेत गुरफटल्यामुळे त्यांचा गुलाम बनतो. पण अनासक्त असलेला मनुष्य ह्या जगात वावरत असून सुद्धा बंधमुक्त असतो. जेवण, कपडे, आंघोळ या नित्य गोष्टींचे सुद्धा त्याला भान राहत नाही. तो अगदी सर्वांच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे लोकांमध्ये वावरत असून सुद्धा तो त्यांच्यापासून वेगळा असतो. त्याच्या शरीराला जखम झाली तरी त्याला त्याची पर्वा नसते. कुणी त्याच्या मनाला जखम करणारं वक्तव्य केलं तरी त्याला त्यामध्ये काहीच वावगं वाटत नाही, किंवा कोणी त्याची स्तुती केली तरी त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्याला कुठल्याही गोष्टींचं दुःखही होत नाही आणि आनंदसुद्धा होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोक बरेच वेळा त्याला मूर्ख समजतात, पण त्याचाही त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, कारण ज्ञानामुळे तो बंधमुक्त झालेला असतो. ब्रह्मांची प्राप्ती होते, परंतु हे असत्य आहे. मी असेही लोक बघितले आहेत ज्यांना उपनिषदे तोंडपाठ आहेत, पण तरीही त्यांना ब्रह्मांचे किंवा परमात्म्याचे ज्ञान झालेले नाही. अशा लोकांची तुलना दूध न देणाऱ्या गायीशी केली जाते. उद्धवा, एक गोष्ट लक्षात ठेव, हे लोक सामान्यच असतात. मनुष्याची ज्ञान मिळवण्याची क्षमता कितीही मोठी असली तरी वेदांचे आणि शास्त्रांचे ज्ञान नुसते गोळा करून काहीच उपयोग नाही. माझ्या निरनिराळ्या अवतारांमधील कथांचा संदर्भ त्याच्यासाठी जोडणे आवश्यक आहे. मला माहीत आहे मनाने पूर्णपणे माझ्याशी एकरूप होणं कठीण आहे, पण मनुष्य कर्मयोग करू शकतो. आपली नेहमीची कर्मे त्याने परमेश्वराची प्रार्थना करून आणि फळाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजेत. आपल्या प्रयत्नांना मिळणाऱ्या यशाची त्याने अपेक्षा करू नये. त्याने आपली कर्मे करत राहावीत आणि जितकी माझी भक्ती करता येईल तितकी करावी. काही काळाने तो माझा भक्त होईल आणि माझ्यापर्यंत पोचेल. भक्ती, अर्थ, व्याख्या. उद्धवाने श्रीकृष्णाला विचारलं, हे श्रीकृष्णा,
भक्ती म्हणजे काय ह्याचा खुलासा तू करशील का? मला माहीत आहे नारद मुनींसारखे मुनी तुला अतिशय प्रिय आहेत. उत्तम भक्त होण्यासाठी मनुष्यामध्ये कुठले गुण असावे लागतात हे तू मला सांगशील का? श्रीकृष्णाने स्मितहास्य केलं आणि तो म्हणाला, माझा प्रिय भक्त होण्यासाठी त्याच्यामध्ये अनेक गुण असावे लागतात. सर्वात पहिला गुण म्हणजे अनुकंपा किंवा करुणा. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल मनुष्याला अनुकंपा वाटली पाहिजे. त्याने कोणाचाही विश्वासघात करू नये. तो नेहमी सहनशील, सत्यवादी असावा. त्याला कुणाबद्दलही मत्सर वाटू नये. त्याला सुख मिळाल्यावर त्याने आनंदाने अतिशय हरखून जाऊ नये किंवा दुःख मिळाल्यावर अतिशय निराश होऊ नये. दुसऱ्यांना जितकी मदत करता येईल तितकी त्याने करावी. त्याने स्वतःसाठी जो सन्मार्ग निवडला असेल त्यापासून कधीही दूर जाऊ नये. दुसऱ्याच्या यातना बघून त्याचं अंतःकरण पिळवटलं पाहिजे. ह्या उलट स्वतःवर संकट आल्यावर त्याने त्याचा धीराने सामना केला पाहिजे. त्याचे विचार अतिशय प्रगल्भ असले पाहिजेत. यशाच्या अपेक्षेने त्याने कुठलेही कर्म करू नये. त्याचं मन शांत असावे. मनाचं स्वास्थ्य, मनःशांती माझ्या भक्तांमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपली सर्व कर्तव्ये न चुकता करणे गरजेचं आहे. त्याची माझ्यावर इतकी श्रद्धा हवी की वार्धक्य, मृत्यू याबद्दलचे भय वाटता कामा नये. त्याने दुसऱ्याकडून स्तुतीची किंवा आदराची अपेक्षा करू नये. पण दुसऱ्याचा सन्मान करण्यात, प्रशंसा करण्यात नेहमी पुढाकार घ्यावा. स्वतःकडे असलेले ज्ञान जर कुणाला मनापासून शिकवायचे असेल तर ते पूर्णपणे दुसऱ्याला देण्यात धन्यता मानली पाहिजे. त्याने कधीही कुणाला फसवू नये. एखादा मनुष्य संकटात असेल तर त्याला मदत जरूर करावी. पण कुणाला गरज नसेल तर दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये. वरील सर्व गुण माझ्या भक्तांमध्ये असतील तर तो मला अतिशय प्रिय होईल. असा भक्त दिखाव्यासाठी संन्यासाचा वेशही घालणार नाही किंवा दुसऱ्याला मदत केल्याचा पाढाही वाचणार नाही. माझं प्रेम जिंकण्यासाठी माझी भक्ती करत असताना वरील सर्व गुण माझ्या भक्तांमध्ये असावेत आणि त्यालाच भक्तियोग म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाला, भक्तियोग मला अतिशय प्रिय आहे. भक्ताने माझ्यासाठी सतत वेदमंत्र म्हणून जप करून, संन्यास घेऊन, अनेक प्रकारची व्रतवैकल्ये, उपवास करून जितका आनंद मला मिळणार नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद भक्ताने मनापासून माझ्यावर खूप प्रेम करण्याने मला मिळतो आणि मीही त्या प्रेमानेच प्रत्युत्तर देतो. उद्धवा, तूही माझा अतिशय लाडका भक्त आहेस, कारण तू माझ्यावर अतिशय निर्व्याज आणि निरपेक्ष प्रेम करतोस. माझ्या भक्तांनी माझ्यावर फक्त स्वच्छ मनाने, निर्व्याज, निरपेक्ष, निरंतर प्रेम करावे. माझ्या भक्ताला कोणतीही जात नाही की कुठलाही संप्रदाय नाही. जो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो तो माझा भक्त. उद्धवा, मी तुला माझ्या काही भक्तांची नावं सांगतो. वृत्रासूर, प्रल्हाद, बळी, बाणासूर, मय, बिभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबवन, गजेंद्र हत्ती, जटायू गरुड, धर्मव्याध, कुबड असलेली त्रिवक्रा, वृंदावनातल्या गोपी, अनेक ब्राह्मण पत्नी ज्या यज्ञाला उपस्थित होत्या आणि असेच कितीतरी माझे प्रिय भक्त आहेत. ते केवळ त्यांच्या निस्सीम भक्तीच्या बळावर माझ्यापर्यंत पोचले. त्यांना वेदही माहिती नव्हते की त्यांनी गुरूंकडून शिक्षणही घेतलं नव्हतं. त्यांनी कुठलीही व्रतवैकल्ये केली नव्हती की तपही केलं नव्हतं. साधू संतांच्या शिकवणीमुळे त्यांनी त्यांचं मन केवळ माझ्यावर केंद्रित केलं. रात्रंदिवस ते फक्त माझा विचार करत राहिले आणि शेवटी माझ्यापर्यंत पोचले. ऋषीमुनी जेव्हा समाधी घेतात तेव्हा त्यांचं मन पूर्णपणे माझ्यावर केंद्रित झालेलं असतं. ते स्वतःचं नाव गाव सर्व विसरतात. जणू स्वतःचं अस्तित्वच विसरून जातात आणि माझ्यापर्यंत पोचतात. वृंदावनातल्या गोपींना सुद्धा फक्त माझ्याबरोबर घालवलेला काळच लक्षात आहे. त्या माझ्यामध्ये इतक्या लीन झाल्या होत्या, माझ्यावर इतकं अपरंपार प्रेम करत होत्या
की त्या भक्तीमुळेच त्या शेवटी माझ्याजवळ येऊन पोचतील. उद्धवा, तू देखील तप वगैरे करण्याचा विचार सोडून दे. तू फक्त मनापासून माझी प्रार्थना कर. तुझं चित्त मन फक्त माझ्यावर केंद्रित कर आणि माझ्या चरणांचा आश्रय घे. तू माझ्यापर्यंत नक्की पोचशील. कर्मयोग आणि भक्तियोग. उद्धव श्रीकृष्णाला म्हणाला, मी खूप गोंधळून गेलोय. तू म्हणालास, मनुष्याने आपली कर्तव्ये करणे गरजेचं आहे. तुमच्या रोजच्या आयुष्यातील कर्तव्य करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आता तू मला सांगतोयस, तू सर्व संग परित्याग कर. ह्या दोन परस्पर विरोधी विधानांचा अर्थ मला समजत नाही. हे दोन्ही भिन्न मार्ग आहेत. त्याबद्दल तू मला माहिती देशील का? ह्यावर श्रीकृष्ण म्हणाला, मी तुला ह्याबद्दलचे स्पष्टीकरण देतो. हे स्पष्ट करण्यासाठी, सोपं करून सांगण्यासाठी विश्वनिर्मिती कशी झाली ह्याबद्दल सांगितलं पाहिजे. परमेश्वराच्या मायेमुळे ह्या विश्वाची निर्मिती झाली. पंचमहाभूते, इंद्रिये, तन्मात्रा अर्थात गंध रस रूप स्पर्श शब्द, त्रिगुण सत्व रज तम सर्व प्रकट झाले. त्यानंतर देवलोक असुरलोक असे निरनिराळे लोकही निर्माण झाले. परमेश्वर तर चराचरात वसलेला आहे, पण मायेमुळे मनुष्याच्या मनावर आवरण तयार होतं. त्यामुळे अविद्या निर्माण होते. ह्या चराचरात वसलेल्या परमेश्वराचं अस्तित्व मनुष्याला जाणवत नाही. तो मायेच्या मोहजालात इतका गुरफटून जातो की करता करविता सर्व मीच आहे ही भावना त्याच्या मनात निर्माण होते. एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो आणि मीच सर्व करतोय असं तो समजू लागतो. कारण त्याच्या मनात केवळ अविद्या असते. पण त्याच्यातील सत्वगुण वृद्धिंगत होण्यासाठी त्याला सात्विक कार्य करावी लागतात. उदाहरणार्थ, निष्काम कर्म, कोणतीही अपेक्षा न करता परोपकार करणं वगैरे. ह्या अशा कर्मांमुळे मन शुद्ध होतं, स्वच्छ होतं आणि त्यामुळे अविद्या कमी होऊ लागते आणि ज्ञान प्राप्त होऊ लागते. कर्मबंधनातून मुक्त होण्यास त्याला मदत होते. आता हळूहळू जगातील वस्तूंशी, माणसांशी, नातेसंबंधांशी असलेले लागेबांधे कमी करण्यासाठी मनाला शिकवणं गरजेचं असतं. फक्त रोजची आवश्यक कर्मे करून उरलेला वेळ ईश्वराच्या चरणी आश्रय घेतला पाहिजे. इथेच भक्तियोग कर्मयोगाची जागा घेतो. तुम्हाला ब्रह्मांकडे पोचण्याचा मार्ग सुखकर करायचा असेल तर सतत ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन राहणे महत्त्वाचे असते. ब्रह्मज्ञान झाले की मीच ब्रह्मन आहे ह्याची जाणीव होते आणि त्यामुळे कुठलंही कर्म करण्याची इच्छाच नष्ट होते. बांबूचे दोन तुकडे एकमेकांवर घासल्यावर त्याच्यात सुप्तावस्थेत असलेला अग्नी प्रकट होतो. हा अग्नी बांबूच्या सर्व वनाला जाळून टाकतो. त्याचप्रमाणे गुरु शिकवणीची ठिणगी जेव्हा मनुष्याच्या मनावर पडते तेव्हा ज्ञानाचा अग्नी निर्माण होतो आणि तो अविद्येला जाळून टाकतो. थोडक्यात मनुष्याच्या शरीरातील जीवात्म्यावर त्रिगुणांचं आवरण असतं. त्यामुळे मी सर्व करता करविता आहे ह्या अहंकारात तो असतो. पण गुरु शिकवणीच्या ठिणगीमुळे निर्माण होणारा ज्ञानाचा अग्नी अविद्येला जाळून टाकतो. जीवात्म्याभोवती असलेले मायेचे आवरण नष्ट होते आणि त्याबरोबर अहंकारही नष्ट होतो. जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो. मीच परमात्मा ब्रह्मन आहे ह्याची त्याला जाणीव होते. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला की मी तुला एक उदाहरण देतो. हा जो संसाररूपी वृक्ष आहे त्याला दोन बीजे आहेत. एक पाप आणि दुसरं पुण्य. शेकडो वासना ही या वृक्षाची मुळे आहेत. त्याचं खोड त्रिगुणांनी बनलंय. त्याच्या शाखा पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत आणि वृक्षातील जीवनरस तन्मात्रांनी बनला आहे. ह्या वृक्षाच्या उपशाखा 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये ह्यांनी बनल्या आहेत.
जीवात्मा आणि परमात्मा हे दोन गरुड पक्षी आहेत, ज्यांनी आपली घरटी ह्या संसाररूपी वृक्षावर बांधली आहेत. सुख आणि दुःख ही ह्या वृक्षाची फळे आहेत. जो मनुष्य मायेच्या जाळ्यात गुंतलाय तो एक फळ चाखतो आणि ते दुःखाचं असतं. संन्यासी किंवा ज्ञान प्राप्त झालेले योगी ज्यांनी ह्या सर्व नश्वर गोष्टींचा त्याग केलाय ते दुसरं फळ चाखतात आणि त्यामुळे त्यांना शाश्वत सुख मिळतं. तेव्हा उद्धवा, तुझ्या बुद्धीच्या सामर्थ्यावर हा संसाररूपी वृक्ष नष्ट कर, म्हणजे तुला माझ्याकडे पोचण्याचा मार्ग सोपा होईल. तू जेव्हा हे शाश्वत सुखाचं फळ चाखलेलं असशील तेव्हा या जगात राहून सुद्धा तुला कशाचंच आकर्षण वाटणार नाही. तुझं मन फक्त माझ्यात रममाण होईल. जिवंत असून सुद्धा तुला कोणतीही कर्मे करावी लागणार नाही. तू फक्त माझा आणि माझाच विचार करशील आणि तुला नक्कीच मोक्ष मिळेल. हंसावतार. श्रीकृष्णाने सांगितलेलं हे स्पष्टीकरण उद्धवाला पटलं, पण तरी त्याच्या मनात एक प्रश्न घोळत होता. तो म्हणाला, श्रीकृष्ण, सर्वसामान्य बुद्धी असलेल्या मनुष्याला हे माहीत असतं की इंद्रियापासून मिळणारं सुख कायमचं नसतं, त्यापासून बरेच वेळा दुःखच मिळतं. तरीसुद्धा मनुष्य त्यामागे का धावत असतो? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, तुझा प्रश्न सुसंगत आहे. मनुष्याला ईश्वराने बुद्धीचं वरदान दिलं असलं तरी त्याबरोबरच अहंकार असण्याचा शाप दिलाय आणि हाच अहंकार मनुष्याच्या इतर सर्व गुणांवर मात करतो. आणि मनुष्य जेव्हा ह्या अहंकाराच्या मागे जातो, अहंकाराचा गुलाम बनतो, त्याच्या सांगण्याप्रमाणे वर्तन करू लागतो, तेव्हा त्याचं मन विचलित होतं. कदाचित त्याचं मन पूर्वी सत्वगुणांनी युक्त असलं तरी ह्या अहंकारामुळे सत्वगुणाला रजोगुण झाकोळून टाकतो. आणि जेव्हा सत्वगुणाहून रजोगुण वरचढ होतो तेव्हा मनुष्य स्वतःच्या मनाची समजूत घालू लागतो की मला हे इंद्रिय सुख घेतलेच पाहिजे, कारण त्यातून मला खूप आनंद आणि सुख मिळणार आहे. त्याच्या इच्छा वासना अधिकाधिक वाढू लागतात. त्याचा त्याच्या रजोगुणावर ताबा राहत नाही. स्वतःच्या अयोग्य कर्मांकडे तो नकळत कानाडोळा करत राहतो. मनातल्या मनात जरी कुठंतरी त्याला वाटत असलं की आपण करतोय ते कर्म योग्य नाही, तरीसुद्धा त्याच्या वासना इतक्या बलवान असतात की त्यांच्या विळख्यातून सुटणं त्याला फार कठीण जातं. श्रीकृष्ण पुढे म्हणाला, हे उद्धवा, मनुष्य अशा भयानक स्थितीत असला तरी मी त्याला वाचवू शकेन. त्याने जर माझं चिंतन केलं, दिवसातून निदान 3 वेळा आळस न करता माझी प्रार्थना केली, तरी त्याचं मन त्याच्या ताब्यात राहू शकतं आणि तो स्वतःला त्याच्या होणाऱ्या अधःपतनापासून वाचवू शकतो. फार फार पूर्वी सनक बंधूंना, म्हणजे ब्रह्मदेवांचे पुत्र, हंसावतारात मी ही शिकवण दिली. श्रीकृष्णाचे हे बोल ऐकून उद्धवाची उत्कंठा वाढली. भगवंतांनी हंसावतार कधी आणि कोणत्या उद्देशाने घेतला होता हे त्याला जाणून घ्यायचं होतं. श्रीकृष्ण सांगू लागला, ब्रह्मदेवांनी त्यांच्या मनापासून 4 पुत्र निर्माण केले. त्यांची नावे सनक, सनातन, सनानंदन आणि सनत अशी होती. ते सनक बंधू म्हणून ओळखले जात असत. ते चौघेही ब्रह्मचारी होते. ते एकदा आपल्या पित्याकडे ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं, हे देवा, साधारण स्वभावानुसार मनुष्य त्याच्या भावना आणि ज्ञानेंद्रियांकडून मिळणाऱ्या सुखांच्या पाठीमागे जातो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू त्याच्या विवेक बुद्धीवर वर्चस्व गाजवतात, तिला झाकोळून टाकतात आणि इंद्रियांपासून मिळणाऱ्या सुखाची एकदा सवय झाली की मनुष्याच्या मनात अधिकाधिक वासना तयार होतात. तेव्हा त्यापासून दूर कसं जायचं? इंद्रिय सुखापासून मन कसं मागे घ्यायचं आणि त्यासाठी कोणता योग आचरणात आणता येईल? ब्रह्मदेवांची निर्मिती जरी मी केलेली असली तरी ब्रह्मदेवांना आपल्या पुत्रांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यांनी माझा धावा केला
आणि मी हंसावतार धारण करून ब्रह्मदेव आणि त्यांच्या पुत्रांना सामोरा गेलो. ब्रह्मदेव आणि त्याच्या 4 पुत्रांनी मला साष्टांग नमस्कार केला आणि सनक बंधूंनी मला विचारलं, आपण कोण आहात? तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं, परमात्मा ब्रह्मन हे सर्व चराचरात आहे. ते निर्गुण निराकार आहे आणि हेच ब्रह्मन चराचरातील प्रत्येकामध्ये वास करते. तेव्हा मी कोण? ह्या प्रश्नाला काही उत्तरच राहत नाही. तरीसुद्धा मी या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देईन. हे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा की माझ्यापासूनच मायेची उत्पत्ती होते आणि तिच्यापासून पंचमहाभूते, त्रिगुण, इंद्रिये, मन, अहंकार ह्यांची निर्मिती होते. तुम्ही तुमच्या वडिलांना प्रश्न विचारला होता की कोणत्या तंत्राने वासनांपासून, भावनांपासून दूर जाता येईल. त्याचं सोपं उत्तर मी सांगतो. मन, भावना, वासना हे सगळं काही माझ्यापासून वेगळं नाही. ती सर्व माझीच रूपे आहेत. आणि ह्याचं ज्ञान तुम्हाला झालं की तुम्हाला कशाचीच आसक्ती राहणार नाही. ब्रह्मन मनुष्याच्या शरीरात अंशरूपाने अस्तित्व करतं आणि त्यालाच आत्मा म्हणतात. तो निर्गुण आणि निराकार आहे. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, तन्मात्रा, त्रिगुण सगळ्यापासून तो अलिप्त आहे. मनुष्याच्या मनाच्या 3 अवस्था आहेत, जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती. जागृतावस्थेत इंद्रियाद्वारे मनुष्याला सर्वांचं ज्ञान होत असतं. स्वप्नावस्थेत मनुष्य स्वतःच्या विचारांनी एक स्वप्ननगरी तयार करतो आणि त्यामध्ये रमून जातो. पण जागृतावस्थेत आल्यावर त्याच्या लक्षात येतं की आपण पाहिलेलं सर्व खोटं होतं. तिसरी अवस्था सुषुप्ती. ह्या अवस्थेत मनुष्याला कशाचीच जाणीव होत नाही. पण जाग आल्यावर त्याला एकच जाणवतं की मला गाढ झोप लागली होती. मी स्वप्न पाहिले किंवा मला गाढ झोप लागली हे ज्याला जाणवतं तो आत्मा. तो ह्या 3ही अवस्था तटस्थपणे पाहत असतो. तोच मी आहे. तो फक्त सर्वांचा साक्षी आहे. तो स्वप्नावस्थेतील दुःख आनंद अनुभवत नाही किंवा गाढ निद्रेचे सुखही उपभोगत नाही. हेच अंतिम सत्य आहे. मायेमध्ये गुरफटलेल्या मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून काय योग्य काय अयोग्य ह्याचा सारासार विचार करून वर्तन केलं पाहिजे, म्हणजे त्याची अधोगती होणार नाही. मनुष्याला बंध भावनांची गुलामगिरी येते ती त्याच्यातील अहंकारामुळे. ह्या अहंकारामुळेच सर्व मीच करतो अशी त्याची भावना होते, ही त्याची अविद्या असते. पण जेव्हा त्याला हे ज्ञान होतं की विश्व म्हणजे ब्रह्मांपासून निर्माण झालेल्या मायेचे प्रकटीकरण आहे आणि तेच ब्रह्मन आत्मास्वरूपात माझ्यामध्ये अस्तित्वात आहे आणि तेच अंतिम सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे, तेव्हा त्याचा अहंकार नष्ट होतो आणि तो बंधापासून मुक्त होतो. हे जग म्हणजे माया आहे हे सामान्य मनुष्याला त्याच्या अविद्येमुळे समजत नाही किंवा त्याचं मन ते पटवून घेत नाही. समजा तुम्ही हातात मशाल किंवा दिवटी घेतली आणि जोरजोरात गोल फिरवलीत तर अग्नीचं एक वर्तुळ तयार झालेलं दिसतं. पण हे वर्तुळ भ्रमामुळे निर्माण झालेलं असतं. फक्त मशाल हेच सत्य असतं. त्याचप्रमाणे जगामध्ये दिसणाऱ्या वस्तू म्हणजे मायेचं मोहजाल आहे. अज्ञानी मनुष्याला ते समजत नाही की ही सर्व माझीच रूपे आहेत. हे मूलभूत ज्ञान ज्याला समजेल त्याची मायेमुळे फसवणूक होणार नाही. मनुष्याच्या लक्षात येईल जगातील सर्व सुखे मिथ्या आहेत. ह्या जगात प्रत्येक मनुष्याला आपल्या प्रारब्धानुसार जगावं लागतं. पण बुद्धीला शरीरातील आणि आत्म्यातील फरकाचं ज्ञान झालं की मी म्हणजे शरीर नसून ब्रह्मांचे अंश असलेला आत्मा आहे. हे सत्य जाणवलं की तो ह्या मिथ्या जगात किती काळ राहतो ह्याचा त्याला फरक पडणार नाही. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे ज्ञान झाल्यावर तो मुक्त होतो. बऱ्याच योगींना गुहेमध्ये तपश्चर्या करून हे ज्ञान प्राप्त झालं. श्रीकृष्ण सनत कुमारांना म्हणाला,
हे सत्य तुम्हाला शिकवण्यासाठी मी हंसावतार घेऊन तुमच्याकडे आलो आहे. जगातील लोकांमध्ये तुम्ही ह्याच सत्याचा प्रसार करावा अशी माझी इच्छा आहे. ज्या मनुष्याला हे ज्ञान प्राप्त होईल त्याचा सर्व त्रास नष्ट होईल. त्याच्यावर त्रिगुणांचा परिणाम होणार नाही. त्याच्या सर्व इच्छा आणि वासना नष्ट होतील. सर्वांमध्ये एकच ब्रह्मन वास करतं याची जाणीव त्याला झाल्यामुळे त्याला सर्वांबद्दल सारखीच माया आणि प्रेम वाटू लागेल. ह्यापुढे श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, हे उद्धवा, अशा प्रकारे सनक बंधूंचं प्रवचन मी संपवलं आणि तिथून निघून गेलो. पुनश्च भक्ती. उद्धवाला श्रीकृष्णाकडून सविस्तरपणे भक्तियोगाची श्रेष्ठता जाणून घ्यायची होती, म्हणून त्याने विचारलं, हे श्रीकृष्णा, निरनिराळी माणसे मोक्ष मिळवण्यासाठी निरनिराळे मार्ग निवडतात. प्रत्येकजण आपापला मार्ग आपल्या स्वभावानुसार निवडतो. ते सर्वजण आपल्या ध्येयापर्यंत पोचतात का? तू वर्णन केलेला भक्तियोग सर्वात श्रेष्ठ आहे का? सर्व लागेबंधांपासून दूर होऊन दिवस रात्र फक्त तुझेच चिंतन केल्याने भक्तिमार्ग सफल होतो का? ह्यावर श्रीकृष्ण म्हणाला, तू जर माझं ह्याबद्दलचं विवेचन ऐकलं असशील तर तुझ्या लक्षात येईल हे अगदी खरं आहे. पण मी तुला अधिक सविस्तरपणे सांगतो, ते तू ऐक. महाप्रलयामध्ये सर्व वेद, जे धर्माचा पाया आहे, पाण्यामध्ये बुडून गेले. नवनिर्मितीच्या वेळेस सर्व सृष्टीचे जनक असलेल्या ब्रह्मदेवांना मी वेद शिकवले. त्यांनी मनु आणि त्यांच्या इतर पुत्रांना ते वेद शिकवले. त्यानंतर मनुकडून भृगु, मरीची, त्यांचे अनेक ऋषीबंधू हे वेद शिकले. त्यांनी ते आपल्या मुलांना शिकवले आणि अशा प्रकारे ह्या वेदांच्या शिकवणीचा जगामध्ये प्रसार झाला. निर्मितीच्या वेळेस प्रकृतीचे प्रकटीकरण झाले आणि त्याचबरोबर सत्व, रज, तम ह्या गुणांचंही प्रकटीकरण झालं. निर्माण झालेल्या प्राणीमात्रांमध्ये गुणांमुळे वासनांची उत्पत्ती झाली आणि वेगवेगळ्या लोकांनी आपल्यात निर्माण झालेल्या वासनांप्रमाणे वेदांचा अर्थ लावला. त्याबद्दल सुद्धा एक कथा सांगितली जाते. देव, असुर आणि मनुष्य ह्या सर्वांनी प्रजापती ब्रह्मदेवांना जगण्याचा योग्य मार्ग कोणता ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यास सांगितलं. तेव्हा प्रत्येकाला ब्रह्मदेवांनी द असं अक्षर सांगितलं. देवांनी त्या द चा अर्थ दमयता म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण ठेवा असा घेतला. असुरांनी द चा अर्थ दयाधवम म्हणजे दुसऱ्याला दुखवू नका, त्यांच्याशी प्रेमाने वागा असा घेतला. मनुष्याने द चा अर्थ दाता म्हणजे दातृत्ववान व्हा असा घेतला. पण उद्धवा, तुझ्या लक्षात येईल की या तीनही वर्गातील लोक त्याच्या नेमकं विरुद्ध आचरण करू लागले. देवांचे इंद्रियांवर अजिबात नियंत्रण नाही. असुर तर त्यांच्या दुष्टपणामुळे प्रसिद्ध आहेत आणि मनुष्य त्याच्या कृपणपणामुळे प्रसिद्ध आहेत. म्हणजे वासनांमुळे प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार त्या शब्दांचा अर्थ लावला. आता मोक्ष ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा निरनिराळी माणसं निरनिराळ्या प्रकाराने लावतात. जे धर्मानुसार कर्माकांड करणारे असतात ते धर्म म्हणजेच मोक्ष असं समजतात. कवी किंवा कविता शिकणारे ज्यांनी काव्यालंकाराचा गहन अभ्यास केलाय त्यांना खूप प्रसिद्धी मिळते आणि ही प्रसिद्धी, त्यापासून मिळणारा आनंद ह्यालाच ते मोक्ष समजतात. त्यांना असं वाटतं की मनुष्याला स्वर्गसुख मिळालं तरी ते काही काळापुरते असते, पण मनुष्याला मिळालेली प्रसिद्धी कायम स्वरूपाची असते. काही जणांना तर असं वाटतं की आपल्या इच्छा पूर्ण झाल्या की जो संतोष किंवा आनंद मिळतो तो म्हणजे मोक्ष. वास्तववादी लोक म्हणतात, सत्यवचन, इंद्रियांवर नियंत्रण, भरकटलेल्या मनाला लगाम लावणे म्हणजेच मोक्ष. तर काही लोकांना असं वाटतं की यज्ञ, तप, दान
व्रतवैकल्य हे सर्व करून मोक्ष मिळतो. अर्थात वरील सर्व गोष्टींमुळे निसंशय फायदा होतो. कुणाची इच्छा पूर्ण होतात, कुणाला स्वर्गात राहण्याची इच्छा असते किंवा तत्सम इच्छा पूर्ण होतात. परंतु सर्वांना सुरुवात आहे आणि अंत आहे. सुरुवातीला सुख मिळतं, पण त्याचा शेवट झाला की दुःखच मिळतं. पण माझी भक्ती करणाऱ्यांना असीम आनंद मिळतो. माझ्या भक्ताला कुठल्याही इच्छा आकांक्षा राहतच नाहीत. फक्त सतत माझं चिंतन करावं ही एकच इच्छा त्यांच्या मनात असते. त्यांचं तन मन शब्द फक्त माझ्याकडेच लागलेले असतात. त्यांच्या मनाची समतोलता इतकी पराकोटीला पोचलेली असते की स्वर्ग पृथ्वी पाताळ त्यांना सारखंच वाटतं. माझ्या चिंतनात त्यांना अतिशय आनंद मिळतो. त्यांना ब्रह्मदेवाचा सत्यलोक नको असतो किंवा इंद्राचे स्वर्गातील स्थानही नको असते. त्यांना सर्व जगाचा सम्राट होण्याची इच्छा नसते किंवा आपल्याला अष्टसिद्धी प्राप्त व्हाव्यात अशीही इच्छा नसते. ते मोक्षसुद्धा मागत नाहीत. ते फक्त एकच मागणं मागतात की सतत माझी भक्ती आणि माझं चिंतन त्यांच्याकडून व्हावं. माझ्याशिवाय दुसरे कुठलेही विचार त्यांच्या मनात येऊ नयेत आणि ह्यालाच ते मोक्ष समजतात. श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, तू मला किती प्रिय आहेस याची तुला कल्पना सुद्धा नाही. माझा पुत्र ब्रह्मदेव, माझा भाऊ महादेव बलराम, माझी प्रिय पत्नी लक्ष्मी, ह्या सर्वांहूनही तू मला जास्त प्रिय आहेस. कारण तू माझा अत्यंत प्रिय भक्त आहेस. कर्मकांड करणाऱ्या लोकांना जितका आनंद मिळतो तितकाच आनंद माझ्या भक्तांना माझी भक्ती करून मिळतो. आणि मला देखील सांख्ययोग जाणणारे, धर्म आणि वेदांची माहिती असणारे, तप करणारे, संन्यास घेणारे, ह्या सर्वांहूनही माझी मनापासून भक्ती करणारे भक्त मला जास्त प्रिय आहेत. माझे भक्त तुम्ही सहज ओळखू शकाल. त्यांचं हृदय अतिशय मृदू असतं. ते अतिशय दयाळू असतात. माझ्या केवळ विचाराने किंवा माझ्या नावाच्या उच्चाराने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात. माझ्या केवळ आठवणीने त्यांना सर्वोच्च आनंद होतो आणि ते देहभान विसरून नाचू गाऊ लागतात. सोनं जसं अग्नीमध्ये टाकल्यामुळे जास्त चमकू लागतं, त्याचप्रमाणे माझ्यावरील भक्तीमुळे माझ्या भक्तांची मनं अतिशय शुद्ध आणि पवित्र होतात. अतिशय पापी लोकांची मनं सुद्धा मनापासून केलेल्या माझ्या भक्तीमुळे पवित्र होतात. एखाद्या वस्तूचा जर मनुष्याने सतत ध्यास घेतला तर ती त्याला मिळू शकते. त्याचप्रमाणे सतत माझा ध्यास घेतला तर तो माझ्यापर्यंत पोचू शकतो. म्हणून हे उद्धवा, जगातील मिथ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. कारण त्या स्वप्नातील प्रसंगांप्रमाणे क्षणभंगूर असतात. फक्त माझं चिंतन कर. तुझं शरीर हा जणू एक रथ आहे असं समज. त्या रथाचा मालक तुझ्यातील आत्मा आहे आणि तुझी बुद्धी हे त्या रथाचे लगाम आहेत. ती इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकेल आणि त्यातून तुला शाश्वत सुख मिळेल आणि तू माझ्यापर्यंत पोचशील. परमेश्वराच्या विभूती. उद्धव श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा, तूच ब्रह्मन आहेस. तुझ्यामुळेच ह्या सृष्टीची उत्पत्ती होते आणि तुझ्यामुळेच सृष्टीचा नाश होतो. पण तू तसाच राहतोस. तुला आदी नाही आणि अंतही नाही. कशाचंही आवरण तुझ्यावर चढू शकत नाही. तुझ्या अनेक विभूतींबद्दल मला सविस्तरपणे सांगशील का? तुझे जे भक्त आहेत त्यांनी कशाची भक्ती करायची हे तू सांगशील का? मी तुला नमस्कार करतो आणि ज्या तुझ्या चरणकमलांपासून गंगा निर्माण झाली त्या चरणकमलांची धूळ मी माझ्या मस्तकी धारण करतो. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर जुनी आठवण आल्याचं हास्य दिसू लागलं. तो उद्धवाला म्हणाला, कुरुक्षेत्राच्या रणक्षेत्रावर गोंधळलेल्या अर्जुनाने मला असेच प्रश्न विचारले होते.
आपल्यासमोर उभ्या असलेल्या आपल्या बांधवांशी, आपले गुरु, आपले ज्येष्ठ नातेवाईक ह्यांच्याशी कसं लढायचं ह्याबद्दल त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. हे युद्ध धर्माविरुद्ध आहे असं त्याला वाटत होतं. युद्धभूमीतून निघून जावं असं त्याला वाटत होतं. त्यावेळेस त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी मी त्याला ब्रह्मविद्या शिकवली. त्याचा समज होता की समोर उभ्या असलेल्या आपल्या सर्व जवळच्या नातेवाईकांचा, गुरूंचा तो वध करणार होता आणि त्यामुळे त्याच्या हातून फार मोठं पाप होणार होतं. पण हा त्याचा समज चुकीचा आहे हे मी त्याला पटवून दिलं आणि युद्ध करण्यास प्रवृत्त केलं. त्याला जेव्हा समजलं की मी ब्राह्मण आहे, तेव्हा त्याने तू आता जो प्रश्न मला विचारलायस तोच प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याला मी काय उत्तर दिलं ते आता तुला पण सांगतो. विश्वातील सर्व प्राणीमात्रांचा मी आत्मा आहे. विश्वातील सर्व प्राणीमात्रांमध्ये माझा अंश आहे. जन्म मृत्यू हे सर्व घडतं ते शरीरामध्ये घडतं, पण त्यामध्ये असलेला आत्मा अमर असतो. सृष्टीच्या प्रकटीकरणाच्या आधी मीच गुणांचा समतोलपणा सुस्थितीत ठेवला होता. मी चराचरात व्यापलेलो आहे. माझ्यापासून प्रकृती माया प्रकट झाली आणि त्यातून सत्व रज आणि तमस गुणांचं प्रकटीकरण झालं आणि सर्व सृष्टी प्रकट झाली. सत्यलोक, स्वर्गलोक, पृथ्वी, पाताळलोक असे अनेक लोक तयार झाले. अनेक प्राणीमात्र, वनस्पती यांची उत्पत्ती झाली. अनेक ऋषी, मुनी, गंधर्व, वसु, आदित्य, सिद्ध, दक्ष, दैत्य, तारे, ग्रह, निरनिराळे धातू, अनेक पदार्थांची उत्पत्ती झाली. माझ्या विभूतींबद्दल विचारशील तर प्रत्येकात जो सर्वश्रेष्ठ असेल त्याला माझी विभूती समजतात. उदाहरणार्थ, वेद शिकवणाऱ्या गुरूंमध्ये मी ब्रह्मदेव आहे. मंत्रांमध्ये मी ओम आहे, ओंकार आहे. छंदांमध्ये मी गायत्री आहे. देवांमध्ये मी इंद्र आहे. वसूंमध्ये अग्नी आहे. आदित्यांमध्ये विष्णू आहे. रुद्रांमध्ये महादेव आहे. ब्रह्मर्षींमध्ये भृगू आहे. देवर्षींमध्ये नारद आहे. गायींमध्ये कामधेनू आहे. सिद्धांमध्ये कपिल आहे. प्रजापतींमध्ये दक्ष आहे. पक्ष्यांमध्ये गरुड आहे. दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे. आकाशातील ग्रहांमध्ये चंद्र आहे. यक्षांमध्ये कुबेर आहे. हत्तींमध्ये ऐरावत आहे. समुद्रातील रहिवाशांमध्ये वरुण आहे. तेजस्वी ताऱ्यांमध्ये मी सूर्य आहे. मनुष्य मात्रांमध्ये मी राजा आहे. सर्व धातूंमध्ये मी सोने आहे. शिक्षा देणाऱ्यांमध्ये मी यम आहे. सापांमध्ये मी वासुकी आहे आणि नागांमध्ये मी आदिशेष आहे. प्राण्यांमध्ये मी सिंह आहे. सर्व आश्रमातील श्रेष्ठ संन्यासाश्रम पण मीच आहे. नद्यांमध्ये मी गंगा आहे. पाण्याच्या साठ्यांमध्ये मी सागर आहे. शस्त्रांमध्ये मी धनुष्यबाण आहे. सर्व पर्वत शिखरांमध्ये मी मेरू आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे. पुरोहितांमध्ये मी वसिष्ठ आहे आणि सर्व बुद्धिमान लोकांमध्ये मी बृहस्पती आहे. यज्ञांमध्ये मी ब्रह्मयज्ञ आहे. समाधीमध्ये मी चित्त निरोध म्हणजेच मनाला नियंत्रणाखाली ठेवणारी समाधीमध्ये असा आहे. अनेक निरनिराळ्या ज्ञानविद्यांमध्ये मी ब्रह्मविद्या आहे. सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे. 12 महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आहे आणि सर्व मुहूर्तांमध्ये अभिजित आहे. युगांमध्ये मी कृतयुग अर्थात सत्ययुग आहे. सुज्ञांमध्ये मी शुक्र आहे.
माझ्या भक्तांमध्ये उद्धवा तू आहेस. दर्भामध्ये मी कुशगवत आहे आणि यज्ञात देणाऱ्या हवीसमध्ये मी गाईचं तूप आहे. स्त्रियांमध्ये मी शतरूपा आहे आणि पुरुषांमध्ये स्वयंभू मनू आहे. ब्रह्मचर्यांमध्ये सनतकुमार आहे. सात्विकतेमध्ये मी तत्व आहे. 9 भार्गवांमध्ये मी वासुदेव आहे. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, नारायण, हयग्रीव, वराह, नरसिंह आणि ब्रह्मदेव हे ते 9 भार्गव. पर्वतांमध्ये स्थैर्य मी आहे. पृथ्वीचा गंध मी आहे. जलातील माधुर्य मी आहे. चांगुलपणात मी बळी आहे. योद्ध्यांमध्ये मी अर्जुन आहे. उद्धवा, मी ब्रह्मन आहे. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, तन्मात्रा, पंचमहाभूते, पुरुष, प्रकृती, त्रिगुण हे सर्व माझेच प्रकटीकरण आहे. मी सर्व ठिकाणी आणि सर्वांच्यात व्यापलेलो आहे. मी आता तुला काही माझ्या विभूतींची माहिती दिली. ह्या पृथ्वीवर असलेले मातीचे कण मोजता येईल, पण माझ्या विभूतींना मोजदाद नाही. जेथे जेथे तुला श्रेष्ठत्वाची प्रचिती येईल, तिथे तिथे माझं अस्तित्व असेल. उद्धवा, ह्या विभूती अनुषंगिक म्हणजेच ओघाने आल्या आहेत. त्याच्यावर फार विचार करू नको. तुला जर माझ्यापर्यंत पोचायचं असेल तर तुझी वाणी, मन, श्वासोच्छ्वास, इंद्रिये यांच्यावर ताबा मिळव. सत्वगुणांची जोपासना कर, म्हणजे माझ्यापर्यंत पोचू शकशील. ह्यावर तू प्रावीण्य मिळवलंस ना तर तू परत भवसागराच्या दलदलीत पडणार नाहीस आणि माझ्यात एकरूप होशील. परमेश्वराकडे पोचण्याचे वेगवेगळे मार्ग. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, जोपर्यंत मनुष्य ह्या जगात जीवन जगत असतो तोपर्यंत त्याला तापत्रय सहन करावे लागतात. हे तापत्रय म्हणजे आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक होय. आध्यात्मिक अर्थात शारीरिक आणि मानसिक व्याधी. अधिदैविक म्हणजे भूकंप, पूर इत्यादी अरिष्टे. अधिभौतिक म्हणजे मनुष्याला होणारा अपघात वगैरे. हे तापत्रय मायेपासून उत्पन्न झाल्यामुळे त्यांना सुरुवातही असते आणि अंतही असतो. ज्ञानी मनुष्याला हे ज्ञान झालेले असते की तो स्वतः ब्रह्मन किंवा चैतन्य ह्याचाच अंश आहे आणि तापत्रय म्हणजे माया आहे. त्यामुळे त्याला तापत्रयांची भीती वाटत नाही. मनुष्य बरेच वेळा अज्ञानामुळे किंवा अविद्येमुळे घाबरतो, पण जेव्हा त्याला ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा त्याचं सर्व भय नष्ट होतं. हे स्पष्ट करण्यासाठी मी तुला एक उदाहरण देतो. मनुष्य त्याच्या अविद्येमुळे एका दोरीला साप समजतो आणि घाबरतो, कारण तेव्हा खोलीत पुरेसा प्रकाश नसतो. पण खोलीत प्रकाश आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण आपल्या चुकीच्या कल्पनाशक्तीमुळे दोरीलाच साप समजत होतो आणि भयग्रस्त झालो होतो. ती दोरी मनुष्याने बघण्याआधीही तिथे असते. मनुष्य स्वतःच्या अविद्येने तिला साप समजतो, तेव्हाही तेथे असते आणि हा साप नसून दोरी आहे हे कळल्यावरही ती दोरी तिथे तशीच असते. थोडक्यात म्हणजे अंधकारामुळे मनुष्य तिला साप समजतो आणि घाबरतो, आणि प्रकाश पडल्यावर, खरं सत्य समोर आल्यावर त्याचं भय नष्ट होतं. अविद्येमुळे मनुष्य मायेचे रूप असलेल्या तापत्रयाला घाबरत असतो, पण ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर ज्ञानाच्या प्रकाशात त्याला स्पष्ट समजतं की तापत्रय हे मायेचे रूप आहे आणि मी ब्रह्मन आहे. त्याचे सर्व भय नष्ट होते. तेव्हा उद्धवा, ज्ञान मिळवायचा प्रयत्न कर. ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तुझ्या लक्षात येईल की तू म्हणजेच आत्मा, म्हणजेच ब्रह्मन आहेस. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी तुला भक्तीची अत्यंत आवश्यकता आहे. परमेश्वराची भक्ती करूनच तुला हे ज्ञान मिळेल.
तुझ्या उत्तम विचारांनी आणि भक्तीने तुझं मन शुद्ध कर आणि ज्ञान मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न कर आणि शेवटी तू तुझ्या ध्येयापर्यंत पोचशील. श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून उद्धवाच्या मनातील गोंधळ काही कमी झाला नाही. तो म्हणाला, श्रीकृष्णा, मला वैराग्य आणि विज्ञान ह्याबद्दल सविस्तर माहिती दे आणि सर्वात उत्तम असलेला भक्तिमार्ग त्यांच्याशी कसा काय जोडला गेलाय त्याबद्दल मला समजावून सांग. जर केवळ भक्ती करूनच तुझ्यापर्यंत पोचता येणार असेल तर ज्ञान, वैराग्य, विज्ञान या सर्वांची काय आवश्यकता आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, जेव्हा कुरुश्रेष्ठ भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत शरपंजरी पडले होते तेव्हा युधिष्ठिराने त्यांना हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा भीष्माचार्यांनी त्याला मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञान, वैराग्य, विज्ञान व भक्ती ह्या गोष्टी अंतर्भूत असल्या पाहिजेत असं सांगितलं. त्याबद्दलची सविस्तर हकीकत मी तुला सांगतो. असं म्हणून श्रीकृष्णाने सांगण्यास सुरुवात केली. ब्रह्मन सर्व ठिकाणी व्यापलेले असते आणि त्याच्यापासूनच मायेचे प्रकटीकरण होते. त्यामध्ये पुरुष, प्रकृती, महत्तत्व, अहंकार किंवा अहमतत्व, 5 तन्मात्रा अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या 9 घटकांचा एक समूह झाला. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मन ह्या 11 घटकांचा एक समूह झाला आणि पंचमहाभूते अर्थात आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी व त्रिगुण अर्थात सत्व, रजस, तमस ह्या 8 घटकांचा एक समूह झाला. अशा एकूण 28 घटकांमार्फत मायेचं प्रकटीकरण झालं. मनुष्याच्या बुद्धीला जेव्हा हे आकलन होतं की ब्रह्मनमुळेच मायेमार्फत विश्वातील सर्व घटकांची निर्मिती होते आणि सर्व निर्मितीचे कारण आणि परिणाम ब्रह्मनच आहे, ह्यालाच ज्ञानप्राप्ती म्हणतात. ज्ञानी लोक हीच शिकवण देतात. ब्रह्मनपासून माया, त्रिगुण आणि संसाराची निर्मिती होते. मायेमध्ये सतत बदल घडत असतात, पण ब्रह्मनमध्ये काहीच बदल होत नाही. विश्वातील प्रत्येक सचेतन प्राणी, वनस्पती हा स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर ह्यांनी बनलेला असतो. पण सूक्ष्म शरीर त्यात अंतर्भूत असलेले कारण शरीर आपल्याला दिसू शकत नाही. मृत्यूनंतर फक्त स्थूल शरीराचा नाश होतो. सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर तसंच राहतं. मनुष्याच्या प्रारब्धानुसार अर्थात त्याने केलेल्या कर्मफलाप्रमाणे त्याला नवीन स्थूल शरीराची प्राप्ती होते. हा जीवन मृत्यूचा फेरा अखंड चालू असतो. प्रलयाच्या वेळेस सूक्ष्म शरीर कारण शरीरात विलीन होते आणि फक्त कारण शरीर बीज स्वरूपात राहते. सृष्टी निर्मितीच्या वेळेस अशा ह्या अनेक बीजांपासून प्राणी, वनस्पती ह्यांची पुनर्निर्मिती होते. कारण शरीर म्हणजे अज्ञान किंवा अविद्या. जेव्हा मनुष्याला अहम ब्रह्मास्मी ह्या ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा बीजरूपी कारण शरीर नष्ट होते. मनुष्याला मोक्ष किंवा मुक्ती मिळते आणि त्याची जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते. हे सत्य जाणून घेण्यासाठी जे ज्ञान लागते त्यालाच विज्ञान असं म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाला, आता आपण निरनिराळ्या प्रकाराने मिळणाऱ्या ज्ञानाचा विचार करू. जे ज्ञान आपल्याला ज्ञानेंद्रियांमार्फत होते, उदाहरणार्थ डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू, कानांनी ऐकलेले स्वर इत्यादी, ह्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. विश्वाची निर्मिती कशी झाली, ब्रह्मन हेच सत्य आहे, बाकी सर्व माया आहे, अशा प्रकारचे ज्ञान तुम्हाला ज्ञानी लोकांकडून समजतं असं हे ऐकलेलं ज्ञान असतं. ह्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. ज्ञानाचा अनुभव किंवा ज्ञानाचा साक्षात्कार स्वतःला होणे ह्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. हे ज्ञान मिळणं फार कठीण असतं. हे ज्ञान ऋषी,
मुनी, संत इत्यादी लोकांना मिळतं. आता मी तुला वैराग्याबद्दल माहिती देतो. श्रुती, प्रत्यक्ष व अनुमान ह्या 3 गोष्टींमुळे मनुष्याला वैराग्य प्राप्त होते. श्रुती म्हणजे वेद, पुराणे इत्यादी जे सांगतात. ब्रह्मन हे एकच सत्य आहे, बाकी सर्व माया आहे. प्रत्यक्ष कापड हे उभ्या आडव्या धाग्यांनी बनलेलं असतं. कापडांमध्ये धागे हे कायम स्वरूपाचे असतात. कापड हे तात्पुरतं असतं. त्याचप्रमाणे सोनं हे कायम स्वरूपाचं असतं आणि त्यापासून बनवलेले दागिने तात्पुरते असतात. ह्या दोन्ही उदाहरणांवरून हे समजतं की ज्यामध्ये धागे हे नित्य आहे आणि कापड हे अनित्य आहे, सोनं हे नित्य आहे आणि दागिने अनित्य आहेत, त्याचप्रमाणे ब्रह्मन हे नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे. अनुमान, ज्ञानी, साधू त्यांच्या सत्याच्या अनुभवावरून असं अनुमान काढतात की फक्त ब्रह्मन सत्य आहे आणि हे जग मिथ्या आहे. ते आहे व नाही ह्यासाठी ते उदाहरण देतात. समुद्रातील शिंपला जेव्हा सूर्यप्रकाशात बघितला जातो तेव्हा त्याची कडा चांदीची आहे असा भास होतो. पण बुद्धिमान मनुष्याला हे समजतं की ही खरी चांदी नसून ती फक्त शिंपल्याच्या आतील चकाकी असते. त्याचप्रमाणे मृगजळ. ज्ञानी लोकांच्या सांगण्यावरून आणि स्वतःचा विचार करून विज्ञानी मनुष्य हे जाणतो की विश्वातील सर्व वस्तू हे एक मायेचे मोहजाल आहे. त्रिगुणांच्या एकत्रीकरणामुळे आणि पंचमहाभूतांमुळे हे मोहजाल पसरते. पण हे सगळं अनित्य आहे. ब्रह्मन हे एकच नित्य आहे. त्यामुळे त्याच्या मनात ह्या अनित्य वस्तूंबद्दल वैराग्य निर्माण होते. स्वर्ग मिळवण्यासाठी जी कर्मे करावी लागतात ती करून स्वर्ग मिळाला तरी तो कायम स्वरूपाचा नाही, हे वैरागी मनुष्याला समजतं. भक्तीबद्दल तू विचारशील तर त्याबद्दल मी तुला सविस्तरपणे सांगितलंय. सामान्य मनुष्यसुद्धा माझ्याबद्दलची भक्ती आचरणात आणू शकतो आणि वृद्धिंगत करू शकतो. माझ्याबद्दलच्या कथा भक्तीने ऐकून, त्या कथा दुसऱ्यांना ऐकून, माझ्या भक्तांचा आदर करून, सर्व प्राणीमात्रांना प्रेमाने आणि दयेने वागून तो माझी भक्ती करू शकतो. त्याचप्रमाणे आपली रोजची कर्मे करत असताना माझ्याबद्दल चिंतन करणे, सर्व इच्छा आकांक्षांचा त्याग करणं, ह्यातून तो माझी भक्ती करू शकतो आणि माझा उत्तम भक्त बनू शकतो. सुरुवातीला पूर्णपणे त्याचे लक्ष माझ्यावर केंद्रित करणे त्याला कठीण जाईल, पण हळूहळू सरावाने योजना करून तो त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. हळूहळू त्याला हे ज्ञान होतं, अहम ब्रह्मास्मी, जगत मिथ्या. व ह्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर जगातील वस्तूंबद्दलचे लागे बांधे तोडले जातात आणि ह्यालाच वैराग्य असं म्हणतात. मोक्षाचे 3 मार्ग. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, मीच मनुष्यमात्रांच्या कल्याणासाठी, त्यांना मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञान, कर्म आणि भक्ती असे 3 योग सांगितलेत. काही बंधमुक्त लोक अशा निर्णयाला पोचतात की कर्मामुळे फक्त दुःखच मिळतं आणि कर्मामुळे तुम्ही संसारात अधिकाधिक गुंतत जाता. त्यामुळे सुख दुःख ह्यापासून तुमची सुटका होत नाही आणि त्यामुळे हे असे लोक स्वतःहून कर्म करणं सोडून देतात आणि संन्यास घेतात. त्यांच्यासाठी ज्ञानयोग हा मोक्षाचा उत्तम मार्ग आहे, कारण त्यांच्या उच्च विचारांनी ते सत्याच्या जवळ पोचलेले असतात. ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले नसते, ज्यांना अजूनही कामना असतात आणि त्यांना पूर्ण करायच्या असतात, त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितलाय. काही लोकांना पूर्वपुण्याईमुळे माझ्याबद्दल प्रेम निर्माण होतं. माझ्याबद्दलच्या कथा ऐकण्यात गोडी निर्माण होते. त्यांनी संन्यासी लोकांप्रमाणे सर्व संग परित्याग केलेला नसतो किंवा त्यांच्यात वैराग्यही उत्पन्न झालेलं नसतं. त्यांच्यामध्ये
भौतिक गोष्टींबद्दलची आसक्ती असते आणि त्यापासून ते पूर्णपणे मुक्त झालेले नसतात. अशा लोकांनी फळाची अपेक्षा न ठेवता शुद्ध मनाने कर्म करत राहावीत. हळूहळू त्यांची ह्या जगातील भौतिक गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होत जाईल आणि त्यांचं मन वैराग्याकडे झुकू लागेल आणि शेवटी त्यांना वैराग्य प्राप्त होईल. आणि वैराग्याबरोबरच त्यांच्या मनात माझ्याविषयी भक्ती निर्माण होईल. हा भक्तियोग आहे. जो ह्या भक्तियोगाच्या मागे जाईल तो माझा भक्त बनेल. भक्तियोगासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुष्य देह. परमेश्वराची कृपा, साधू संतांचा सहवास, जेथे सतत परमेश्वराचं भजन कीर्तन चालू असतं, अशा ठिकाणी जाता येणं हे सर्व मनुष्य देहाने शक्य होते. भक्तीच्या 3 स्थिती सांगितल्या आहेत: मंद, मध्यम आणि उत्तम. मंद भक्तीमध्ये भक्त परमेश्वराला जगतकर्ता समजतो आणि जगातील सुख मिळवण्यासाठी त्याची भक्ती करतो. ही भक्ती सशर्त असते. भक्त स्वतःला परमेश्वरापासून वेगळा समजत असतो. मध्यम भक्तीमध्ये साधक परमेश्वराला ह्या सर्व सृष्टीच्या निर्मितीचं कारण समजतो. तो सर्व ठिकाणी परमेश्वराला शोधत असतो. त्याला परमेश्वराचं अस्तित्व अनेक ठिकाणी जाणवतं. त्याची भक्ती ही सशर्त असते. तिसरा भक्तीचा प्रकार म्हणजे उत्तम भक्ती. ह्यामध्ये साधकाची भक्ती निष्काम असते आणि तो परमेश्वराला जगत अधिष्ठान असलेला समजतो. त्याची भक्ती बिनशर्त असते. तो स्वतःला परमेश्वर समजतो, म्हणजेच त्याला अद्वैताचं ज्ञान होतं आणि अहम ब्रह्मास्मी ह्या महावाक्याची प्रचिती येते. ह्या ज्ञानामुळे त्याची अविद्या नष्ट होते आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. मनुष्य देह हा मोक्षप्राप्तीसाठी उत्तम साधन असल्यामुळे मनुष्याने मृत्यू येण्यापूर्वी मोक्षप्राप्तीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. ह्यासाठी मी तुला एक उदाहरण देतो. ह्या उदाहरणात देहाला वृक्षाची उपमा दिली आहे आणि त्यातील जीवात्म्याला पक्ष्याची उपमा दिली आहे. एखाद्या वृक्षावर पक्षी आपलं घरटं बांधतो आणि त्यामध्ये बरीच वर्ष राहतो. अचानक कुऱ्हाड घेऊन एक मनुष्य येतो आणि कशाचाही विचार न करता तो वृक्ष तोडून टाकतो आणि त्यामुळे तो वृक्ष आणि घरटे दोन्ही खाली पडतात. जो शहाणा पक्षी असेल तो दुःख न करता तो वृक्ष सोडून निघून जातो. त्याप्रमाणे मनुष्याने मृत्यूबद्दल जास्त शोक न बाळगता मोक्षाने जाण्याची तयारी हळूहळू केली पाहिजे. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्रींबरोबर मृत्यू मनुष्याच्या जवळ येत असतो. त्याचं आयुष्य रोज कमी कमी होत असतं. हे लक्षात घेऊन त्याने भक्ती आणि वैराग्य ह्यांचा मार्ग स्वीकारला तर ज्ञान प्राप्त होऊन त्याला मोक्ष मिळू शकतो. मनुष्याचे जगातील आयुष्य म्हणजे भवसागरात किंवा संसार सागरात चालणाऱ्या नावेसारखे आहे. ही नाव जर दुसऱ्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे पोचवायची असेल तर त्याला उत्तम नावाडी आणि अनुकूल वारा लागतो. उत्तम नावाडी म्हणजे मनुष्याला मिळालेला सद्गुरू. तो सहजासहजी मिळत नाही, पण एकदा मिळाला की तो मनुष्याला व्यवस्थितपणे दुसऱ्या किनाऱ्याला घेऊन जातो. पण त्यासाठी अनुकूल वारा लागतो आणि तो मी आहे. मी ती नावाड्याच्या साहाय्याने पहिलं तिथे घेऊन जाईल आणि मनुष्याला ह्या संसाररूपी सागरातून मुक्ती मिळेल. पण हे दोनही नसतील तर ती नाव संसार सागरात बुडेल आणि मनुष्य परत परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडेल. त्याला मुक्ती मिळणार नाही. मनुष्याने स्वेच्छेनेच आपल्या कर्मांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे. त्याने आपल्या मनाला शाश्वताबद्दल गहन विचार करायला शिकवलं पाहिजे आणि ते करताना आपलं मन जास्तीत जास्त स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने जास्तीत जास्त वेळ ध्यान केले पाहिजे, जेणेकरून
त्याचं मन एकाग्रचित्त होण्यास मदत होईल. ही गोष्ट सोपी नाही. ध्यान करत असताना मनाचं लक्ष इतर गोष्टींकडे जात असतं. ते जाऊ द्यावे. एकदम मन पूर्णपणे एकाग्र करणं कठीण असतं. त्याला हळूहळू ताब्यात आणावे. त्याला दाबून ठेवण्यापेक्षा जेथे भरकटायचे असेल तेथे भरकटू द्यावे. एकदा का त्याचं भरकटणं कमी झालं की ते शांत होऊ लागेल. प्राणायाम बाह्य शरीराला शिस्त लावेल आणि ध्यान मनाला शिस्त लावेल. एखादा सुज्ञ घोडेस्वार जसा आपल्या उधळणाऱ्या घोड्याला सुरुवातीला उधळू देतो आणि हळूहळू त्याला माणसाळवतो, शांत करतो, त्याचप्रमाणे मनाचेही आहे. आणि अशा शांत झालेल्या मनाला वैराग्य प्राप्त होते आणि ज्ञानयोगाच्या साहाय्याने मोक्ष मिळतो. केवळ माझी भक्ती करणारा मनुष्य, ज्याच्या मनात माझ्या भक्तीशिवाय दुसरा कोणताही विचार येत नाही, जो रात्रंदिवस फक्त माझी भक्ती करतो, त्याला भक्तीच्या जोरावर तप, वैराग्य, तीर्थयात्रा ह्यांनी मिळणारे सर्व पुण्य मिळते. त्याला सत्यलोक किंवा कैवल्य मुक्ती कशाचीच अपेक्षा नसते. हा भक्तीचा फार मोठा महिमा आहे आणि ह्या भक्तीच्या जोरावर त्याला ज्ञानप्राप्ती होते आणि त्याला मोक्ष मिळतो. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही आणि ज्ञानप्राप्तीसाठी मन अतिशय शुद्ध असावं लागतं. आणि कर्मयोग आणि भक्तियोग हे दोन्ही मन शुद्धीकरणासाठी मदत करतात.